पुण्यातल्या धनकवडीमध्ये मध्यरात्री राडा घालण्यात आलाय। 15 रिक्षा, 3 कार आणि 2 स्कूल बसची तोडफोड करण्यात आली आहे। 3 अज्ञात व्यक्तींनी वाहनाची तोडफोड केली आहे। दहशत माजवण्यासाठी वाहनांची तोडफोड झाली आहे। पुण्यातल्या धनकवडी परिसरामध्ये मध्यरात्री 3 अज्ञात व्यक्तींनी दहशत माजवण्यासाठी 15 रिक्षा, 3 कार, 2 स्कूल बसची तोडफोड केली आहे। दोघांवर वार देखील करण्यात आले आणि हे गुन्हेगार वाहनांच्या रस्त्यावर आलेल्या पार्किंगवर तुफान हाणामारी करत फिरत होते आणि त्याच वेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 नागरिकांना देखील मारहाण करून जखमी करण्यात आलं। या दोघांना तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। या प्रकरणात सहकारनगर पोलीस आता अधिक तपास करत आहेत। निलेश खरमरी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, थेट पुण्यामधून जोडले गेलेत। आपण आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। निलेश, धनकवडी भागामध्ये ही घटना घडलेली आहे, मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड झाली आहे, 2 नागरिक देखील जखमी झाल्याचं कळतंय। काय नेमके तपशील आहेत, काय पोलिसांचा तपास कुठल्या दिशेने सुरू आहे? खरं तर धनकवडीमधील केशव कॉम्प्लेक्स असेल किंवा सरस्वती चौक किंवा नवनाथ नगर असेल या परिसरामध्ये ही घटना आहे। आणि खरं तर या घटनेमध्ये जर आपण पाहिलं तर 2 गटामध्ये हाणामारी झालेली पाहायला मिळतात आणि पार्किंगच्या वादातून ही भांडणं झालेली आहे। रात्री साधारण 1 वाजताची ही घटना आहे आणि या घटनेमध्ये दहशत माजवत 3 गुन्हेगारांनी आहेत ती गाड्यांची तोडफोड केलेली आहे। विशेष करून रिक्षा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात या फोडलेल्या पाहायला मिळतात। 15 रिक्षांची या ठिकाणी तोडफोड केलेली आहे, तर स्कूल बसचाही यामध्ये समावेश आहे। त्यामुळे पुण्यामधील सहकारनगर परिसरामध्ये चाललंय का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। सातत्याने या परिसरामध्ये वारंवार अशा घटना समोर आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे पोलीस अपयश असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ते या घटनांवर कशा प्रकारे बंदोबस्त केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून पुणे परिसरामध्ये वाहनांची तोडफोड करण्याचं सत्र आहे ते सुरूच झालेलं आपल्याला पाहायला मिळते। अगदी धन्यवाद निलेश, दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते आणि पुण्यामधल्या या घटनेसंदर्भात आणखी सविस्तर माहिती सांगत होते। तर धनकवडीतला हा सगळा प्रकार आहे आणि यामध्ये अनेक वाहनांचं नुकसान झालंय, यामध्ये 2 स्कूल व्हॅन सुद्धा आहेत। मात्र हे सत्र गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरू आहे, त्यामुळे कायद्याचा वचक या भागामध्ये आहे की नाही, पुण्यामध्ये आहे की नाही असा आता प्रश्न निर्माण झालाय।